नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी शेतकरी पुत्र गणेश निकम. शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा आले बाजारभावाची अपडेट जाणून घेणार आहे. कारण शेतकरी घाबरून गेलेला आहे. आपण इथं शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण इथं नेहमी करत आलेलो आहे. आणि आपल्या मागे कमी जास्त 20,000 शेतकरी आपल्यासोबत आहे. आणि सर्वांचे आभार मानतो तुमच्या सपोर्टमुळे आज व्हिडिओ बनवायला मला ऊर्जा येते. हेच शेवटपर्यंत असू द्या, कारण भरपूर ट्रोलिंग आणि भरपूर कमेंटी करणारे पण ते कोण लोक आहे ते पण आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो, आज 6 मार्चचे आले बाजार भाव आपण जाणून घेऊ. 2 दिवसापासून आपला व्हिडिओ नव्हता. 2 दिवस आपण लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्याच्यामुळे आपली अपडेट आली नाही, पोस्ट पण आली नाही. तर मित्रांनो, 6 मार्च आले बाजार भाव आपण जाणून घेतला असता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 व्हिडिओमध्ये बोललो होतो की युद्धामुळे काही एवढा मोठा परिणाम होणार नाही, युद्धामुळे परिणाम झालेला नाही आहे असं समजून चाला. कुठलंच असं न्यूज वृत्तवाहिनीमध्ये आलेलं नाही की अद्रक एक्सपोर्ट होणं थांबली बा, असं कुठंच आलं नाही. आणि ते थांबलेलं नाही आहे. थांबलेलं म्हणजे तिच्यावर आपल्या अद्रकी बाजारभावावर कुठलाही परिणाम, फक्त परिणाम एक कोणता झाला माहिती आहे का? मागे होळीचा जो सण आला त्याच्यामध्ये मजूर पण आपला मंड्या बंद होत्या. कमी जास्त 4 ते 5 दिवस मंडी होती. आज मंडी पुन्हा चालू झाली. आज तिथली पण आपण अपडेट घेतली. आणि मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 45-46 रुपये 47 रुपयापर्यंत जे बाजारभाव टाकले होते, पण आता ते 200-250ने 200-300ने मायनस झालेले. म्हणजे थोडीफार इथं आपल्याला घसरण दिसते आले बाजारभावामध्ये. तर मित्रांनो, आजचे बाजारभाव जर म्हणायचं गेलं तर 4,000पासून तर 44 रुपयापर्यंत बाजार आहे. सकाळीच फोन आला होता कन्नड तालुक्यातून की 44-45 रुपये व्यापारी म्हणतोय. काल जो सौदा झाला होता तो 41चा सौदा झाला होता, पण आज त्याच व्यापाऱ्यानं आपल्याकडे मागणी केलेली आहे 44-45 सुपर व्ही माल जर असला तर. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे? कमी जर असले ते पण सांगा, जास्त पण असले ते पण सांगा. आणि युद्धाचा परिणाम आपल्या आले बाजारावर काही होणार नाही. आणि हे 2-3 दिवसानंतर सुरळीत अजून आपली जी आले बाजारभावाची जी रुलिंग चालू होती, जी तेजीकडे आपण जात होतो, ते जरा कृत्रिम मंदी आणण्याचं काम इथं चालू आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. कृत्रिम मंदी म्हणजे शेतकऱ्यांना घाबरवून पातळी युद्ध चालू आहे, असं होईल तसं होईल, आणखी पुन्हा घसरण होईल. तर मित्रांनो, घाबरू नका. टप्प्याटप्प्याने आपला माल द्या. मी नेहमीच सांगत आलेलो आहे, टप्प्याटप्प्याने माल द्या. एक 4,000पासून तर 44 रुपयापर्यंत चांगला VIP सुपर जर माल असला तर. आणि जर सरसकट तुम्हाला द्यायचं असलं तर 41-42चे सौदेसुद्धा काल आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये पण झालं होतं. आत्ताच बोलणं झालं माझं. 42 रुपयाने सरसकटचा सौदा 2 दिवस झाले आपलं काल झाला म्हणजे काल झालेला होता तो काढणं चालू आहे. आणि वेग सांगतो मी तुम्हाला आणखी आमच्याकडे 44 रुपयांनी 2 दिवस पहिले सौदा झालेला होता आमच्याकडे. आणि म्हणजे थोडाफार फरक असतो आमचा आणि तुमचा. तर 44चा सौदा काल फायनल झालेला आहे त्या शेतकऱ्याचा. आणि जो समोरचा व्यापारी होता त्याने 2 दिवस पहिले तो सौदा घेतलेला होता, म्हणजे त्याला तो काढावाच लागला. पण मित्रांनो, पुन्हा एकदा मी आले बाजारभावाची सांगतो की एक 4,000पासून तर 4400 रुपयापर्यंत चांगला VIP सुपर माल जर असला तर. त्याच्याला तो डागी तोड आहे, तो एक 20 रुपये तर 25 रुपयापर्यंत डागी तोडचे सौदे हे चालू आहे. मित्रांनो, घाबरून जाऊ नका. टप्प्याटप्प्याने माल द्या. येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये थोडीफार का होईना बाजारभावामध्ये सोमवार मंगळवारपर्यंत का होईना थोडीफार आपल्याला सुधारणा होताना दिसते. आणि युद्ध आपला डोनाल्ड ट्रम्प तात्या म्हणतात त्याला, तो सुद्धा आज थोडा बातम्या पाहिल्या मी थोडा नमलेला आहे. म्हणजे थोडा झुकतं पाऊल म्हणजे वसरतं पाऊल त्याने घेईल असं मला वाटतं. लवकरच आशा करू आणि हे जे ताणतणाव आहे हा थांबो, म्हणजे आपल्या शेतकऱ्याचे चांगले दिवस येणारच होते. आता सर्व तोंडी आलेला घास आहे. आता रात्रंदिवस मेहनत करून, कष्ट करून, पाणी रात्रंदिवस रात्रीची लाईट असताना भरून माल आणला आणि ऐन
घास खायचा त्यावेळेस बाजारभाव सर्वच मालांचे कोसळले. त्याचं कारण म्हणजे हे युद्ध तणावामुळे आणि त्याच्यामध्ये हे कृत्रिम मंदी आणण्याचं काम सुद्धा करत असतात. निमित्त लागतं फक्त, निमित्त. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.